हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली तुमचं स्वागत करते अजून एक नवीन ब्लॉगमध्ये। हा नागपंचमीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर आहे ना, सकाळी सकाळी आहुंनी देवपूजा केली होती आणि नागोबाची पूजा पण त्यांनीच केली ॲक्च्युली। तर मग आहेत ना, मी ना तुम्हाला थोडेसे माझे आहेत ना घरातले जे इंडोर प्लांट्स आहेत ना ते दाखवते। हे दोन्ही स्नेक प्लांट आहे, तो येलो कलर बॉर्डर आणि हा मनी प्लांट आहे। हा कुबेर प्लांट आहे, ज्याला आपण जेट प्लांट पण म्हणतो। आणि ना ह्या प्लांटचं नाव आहेत ना मला माहीत नाही आहे। तर आहे ना, याचं नाव जर तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा। हे ग्रीन कलरचे पान आहेत आणि ना आपण वांगी कलरचे जे असतात ना, डार्कवाले वांग जे असतं लांबवालं, त्या कलरचे पानं पण येतात त्याला मध्ये बरं का। मनी प्लांट आणि हा आहेत ना स्पायडर प्लांट आहे। हे आहेत ना टेबलवर ठेवले आहेत मध्ये मी। तर आहेत ना झाडं खूप छान वाटतात घरामध्ये। एकदम सुंदर नॅचरल डेकोरेट होतं घर नेहमीपेक्षा। आणि आम्ही इथनं 12पर्यंत इथनं नागपंचमीच्या दिवशी काहीच स्वयंपाक करत नाही। त्यामुळे इथनं असा माझा थोडासा टाईमपास चालला होता, कारण की दुसरं काहीच काम नव्हतं ना। त्यामुळे माहूंना बोलली की मी तुम्हाला शर्ट इस्त्री करून देते। त्यांना शर्ट इस्त्री केली। त्यानंतर उपवास होता सोमवार, आणि ना पहिले मी कडक उपवास करायची श्रावणाचा, पण आता नाही होत। त्यामुळे ना खिचडी आणि दही खाल्लं मी सोमवारी। आणि मग त्यानंतर आहेत ना आहुंना सेकंड होती, त्यामुळे मी गव्हाची खीर करायला घेतली होती। 12:30-1 झालं असेल त्यावेळेस गव्हाची खीर करायला घेतली। तर मी इथनं जो दलिया असतो ना त्याची गव्हाची खीर करते। तर मग दलिया घेतला होता मी ना, मोजून करते, कारण की ना सारखी सारखी करत नाही ना, त्यामुळे मग पाण्याचं कमी जास्त प्रमाण होऊन जातं। त्यामुळे मी 1 वाटी घेतली होती, त्याचं 1.5 वाटी दलिया घेतला होता। तो तुपात मस्त असा भाजला आणि ना मग त्याच्यामध्ये ना 3 वाटी पाणी टाकलं। थोडं वरती टाकलं ॲक्च्युली, पण मग 3 वाटीच्या प्रमाणापेक्षा जास्त थोडं पाणी टाकलं। आणि ना मग त्याच्या 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। आपलं लहानपण एकदम मस्त होतं ना। आपल्या लहानपणी आपण नागपंचमीच्या दिवशी ना हातावर मेहंदी काढायचो, झोके बांधायचो। म्हणजे ना कोणी पण झाडाला झोका बांधलेला असलो तरी जाऊन खेळत बसायचो तिथे। आणि ना पण आजकाल तसं काही राहिलेलं नाही आहे। आजकालच्या मुलांना आहेत ना सण म्हणजे आहेत ना खूप काही इंटरेस्टच वाटत नाही। तरी मी माझ्या दोघी मुलींना आहेत ना प्रत्येक सणाची माहिती देते, त्यांना महत्त्व सांगते, कोणते कोणते सण आपण का साजरे करतो, त्याचं काय महत्त्व आहे। आणि ना मग त्यांनाही छान वाटतं ते सेलिब्रेट करायला। दोघीजणी खूप आनंदाने माझ्यामध्ये सहभागी होऊन आहे ना एकदम छान सेलिब्रेट करतात। मी खीर करत होती तोपर्यंत आहुंनी ना इकडे पूजा मांडून घेतली होती। आणि ना ते ना दुर्वा आणि आघाडा जो असतो ना त्याची माळ करत होते। कोणाकोणाकडे तशी माळ करतात मला नक्की सांगा। आम्ही ना सोमवारी आणि शनिवारी याचाच हार घातला जातो आमच्याकडे। आणि ना माझ्या मिस्टरांनी ना अशी पूजा मांडलेली होती।
ड्रायफ्रूट टाकले होते, गूळ टाकला होता. गूळ मी ना मोजून घेतला होता, कारण 1.5 वाटी मी दलिया घेतला होता ना, तर मग 1.5 वाटीच गूळ टाकला होता त्यामध्ये. अशी खीर तयार केली आणि ना हे बघा आऊंनी अशी पूजा मांडलेली होती हां माझी. संध्याकाळच्या वेळेस मस्त असे कानोले केले, कारण माझ्या आई बापूला आवडतात कानोले खायला. आणि ना सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. असं होतं माझा आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.